महाराष्ट्र राज्य कृषी सेवा केंद्र चालक संघटना अर्थात माफदाच्या राज्यव्यापी बेमुदत संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। या राज्यव्यापी संपामध्ये राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र चालक सहभागी आहेत। आज दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये सकारात्मक मार्ग निघाल्यास संप मागे घेतला जाईल, मात्र मागण्यांवरती तोडगा न निघाल्यास हा संप सुरू राहील असा इशारा माफदाच्या वतीने देण्यात आलाय। याबाबत माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। महाराष्ट्र राज्य कृषी केंद्र चालक संघटनेच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असून या संपाचा आज दुसरा दिवस आहे। मात्र या संपाची राज्य सरकारकडून दखल घेत आज या संदर्भात बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माफदाचे अध्यक्ष विनोद तराळजी आपल्यासोबत आहेत। तर काय सांगणार, आज संपाचा दुसरा दिवस आहे, आज राज्य सरकारने जे आहे आपल्याला बैठकीसाठी बोलवलेलं आहे, किती वाजता साधारणतः बैठक होणार आहे आणि बैठकीत कोण कोण असणार आहे? राज्यभरामध्ये कालपासून आम्ही जो बेमुदत बंद पुकारलेला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। राज्यातले सर्व 85,000 कृषी केंद्रे हे 100% बंद आहे। त्याच अनुषंगाने आपल्या राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय कृषी यांनी आज मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये मीटिंग बोलवलेली आहे। त्या मीटिंगमध्ये कृषी विभागाचे सचिव, कृषी विभागाचे कमिशनर, कृषी संचालक साहेब यांच्यासोबतच आम्ही माफदाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय मंत्री महोदय कृषी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक आहे दुपारी 2 वाजेला। निश्चितच आज होणाऱ्या बैठकीकडे खरं तर संपूर्ण कृषी केंद्र संचालकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आज या बैठकीमध्ये जर मागण्यांसंदर्भात काही तोडगा निघाला तर हा राज्यव्यापी संप जो आहे हा मागे घेणार असल्याचं मत जे आहे माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी व्यक्त केलं आहे। मात्र यावर या बैठकीत तोडगा न निघाल्यास आपला संप जो आहे हा असाच सुरू राहणार असल्याचा इशाराही विनोद तराळ यांनी दिला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।